मुलीच्या लग्नानंतर ती पतीच्या कुटुंबामध्ये सून म्हणून मानली जाते आणि यातच कायद्याप्रमाणे तिला प्रॉपर्टी संदर्भात काही अधिकार देखील मिळतात। म्हणूनच स्थावर असेल किंवा जंगम मिळकत असेल ही हिंदू स्त्रीला वारसाने किंवा पोटगीने किंवा मृत्यूपत्राने किंवा वाटपाने किंवा देणगीने तसेच स्वतःच्या प्रयत्नाने किंवा लग्नात किंवा लग्नानंतर तिला तिच्या नातेवाईकांकडून किंवा बिगर नातेवाईकांकडून मिळाली असल्यास अशी प्रॉपर्टी ही तिच्या एकटीच्या मालकीची होते। त्याचप्रमाणे हिंदू वारसा हक्क कायद्यातील महिलांसाठी असलेल्या वारसा हक्कातील कायद्यानुसार सुनेचे हक्क हे खूप मर्यादित आहेत। त्याचप्रमाणे सासूला सासऱ्यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही, जरी अशी मालमत्ता ही वडिलोपार्जित असू द्या किंवा स्वतः मिळवलेली असू द्या। आणि म्हणूनच अशा मालमत्तेवर ती फक्त तिच्या पतीला वारसा हक्काने जो काही हिस्सा मिळणार होता त्याच्यावर हक्क सांगू शकते, तसा हिस्सा मिळवू शकते।